₹20,222 आणि सोबत एक आकर्षक ट्रॉफी। तर द्वितीय क्रमांकासाठी मात्र स्वर्गीय कैलासवासी शिवराम गणपत भोसले यांच्या स्मरणार्थ मात्र द्वितीय क्रमांकाचा ₹88,888 रोख रकमेचा पुरस्कार आणि सोबत एक आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल। तसेच मात्र तृतीय क्रमांकासाठी आपण जर पाहिलात तर स्वर्गीय वामन महादेव लांजवळ अर्थातच सन्माननीय राजेंद्र शेठ लांजवळ यांच्या प्रेताश्रींच्या स्मरणार्थ हा तृतीय क्रमांकाचा ₹55,555 रोख रकमेचा पुरस्कार आणि आकर्षक ट्रॉफी असेल। तर ही सर्व बक्षिस या सर्व संघांसाठी सर्व खेळाडूंसाठी अगदी आपण जर पाहिलं तर कॅश प्राइज असेलच, परंतु सोन्याची नाणी सुद्धा या ठिकाणी पटकवण्याची नामी संधी या खेळाडूंच्या हातामध्ये। जो मालिकावीर ठरेल त्याला मात्र 2 ग्राम सोन्याचं नाणं, जो उत्कृष्ट फलंदाज असेल त्याला 1 ग्राम सोन्याचं नाणं आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरेल त्याला सुद्धा 1 ग्राम सोन्याचं नाणं अशी बक्षिस या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जातील। तर जाऊया या स्पर्धेच्या दिशेने। शिवसेना प्रमुख चषक शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 सीझन 2 पहिली सेमीफायनल आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना बघणार आहोत आणि या दोन्ही टीमला शुभेच्छा देणाऱ्या टाळ्या वाजवण्याची विनंती मात्र सर्व प्रेक्षकांना असेल। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात मात्र या मॅचची सुरुवात आपण करूया। मी अभिषेक पाटील यांना विनंती करेन आपण कृपया व्यासपीठावरती थांबायचं आहे। आपण प्रत्येक 3 ओव्हर नंतर आजच्या दिवसामध्ये जसं आपण मगासपासून पाहतोय प्रत्येक 3 ओव्हर नंतर चालू असलेल्या टीमच्या खेळाडूंशी चर्चा आपण करतोय, त्यांना मात्र पुढील अंदाजा विचारतोय की काय घडेल, किती धावांपर्यंत मजल मारली जाईल किंवा काय अपेक्षा आहेत पुढच्या खेळाडूंकडून। तर त्यासाठी सुद्धा आपण थोडासा वेळ घेणार आहोत आणि तत्पूर्वी आता मात्र आरंभी आणि प्रारंभी फलंदाजांची जोडी मैदानावर दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते। सलामीवीर फलंदाज सिद्धेश भोसले आणि त्यांच्या सोबत मात्र आपण जर पाहिलं तर स्वराज परब। आणि सिद्धेश भोसले यांच्यासाठी मात्र पुरस्कार आलेला आहे। व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून मात्र कळवला गेलाय। सिद्धेश भोसले यांनी जर सलग 3 षटकार ठोकले, षटकारांची तिकडी जर त्यांनी पूर्ण केली तर संदीपजी कांबळे यांच्याकडून मात्र एसकेजी यांच्याकडून मात्र त्यांना ₹501 रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल, ₹1000 रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल। राजविचारीचा हा दुसरा बॉल, या वेळेला व्हाईट बॉल नंतर मात्र कट केल्या चेंडूला थर्डमॅनच्या दिशेने बॉल जातोय मात्र अलॉंग विथ द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत सरळ सीमा पार, धावा मिळतील 4। येतोय हा पहिला चौकार सेमीफायनल मधला। टप्पा पडून आतमध्ये येत होता, अगदी शरीरापर्यंत बॉलला येऊन दिलं, शेवटच्या क्षणाला मात्र बॅटने बॉलला दिशा दाखवली, गोलंदाजाच्या गतीचा मात्र खूप चांगला वापर केला आणि चेंडूला पाठवलं मात्र थर्डमॅन सीमारेषा पार। हा पहिला चौकार 5 धाबा। लोअर फुल टॉस बॉल, पॉवर प्लेचा समाचार, आणखीन एक बॉल सीमारेषा पार, येतोय आणखीन एक दमदार चौकार। विनंती आपण रेलिंग्स वरचं थोडंसं वजन कमी केलं तर खूप बरं होईल आणि विनंती आहे प्रेक्षकांनी बॉल जर आपल्या बाजूने येत असेल तर तो बॉल मैदानाच्या आत हात टाकून आपण अडवू नका, बॉलला बाहेर जाऊ द्या। राजविचारे आणि स्ट्राइक वरती मात्र आपण पाहतोय सिद्धेश भोसले। या वेळेला मात्र वाईड लाईन यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु या वेळेला पंचांचा निर्णय जाणं खूप महत्वाचं आहे। पंच नासिर शेख सर आम्हाला कळवतायत येस इट्स अ वाईड बॉल, येथे आणखीन एक एक्स्ट्रा धाव, आणखीन एक अतिरिक्त रन संघाच्या खात्यामध्ये। बिनगडीबाद 9 धावा होत्या आतापर्यंत आणि व्हाईट बॉल सोबत धावसंख्या आता मात्र दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवर। दैदिप्याशी स्पर्धा आपण पाहतोय, दैदिप्यमान आयोजन आपण पाहतोय, सुसज्ज असं मैदान, प्रगल्भ असं व्यासपीठ, मान्यवरांची मोठी मांदियाळी आणि त्यातल्या त्यात मात्र मातब्बर संघांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये गेले 3 दिवस या ऐतिहासिक अशा काळाचौकीच्या शहीद भगतसिंग क्रीडांगणावरती आपण बघत आलेलो आहोत। सध्या आपण 3 संघ आता या स्पर्धेत शिल्लक राहिलेले पाहतोय। मितांश 11 काळाचौकी सुरेशजी बने साहेबांच्या टीमने मात्र अगदी बॉलआउटच्या माध्यमातून 2 वेळेला स्टंप हिट करत मेगा फायनल गाठली आहे। या वेळेला मात्र बैठक फटका, डीप मध्ये कोणी नाहीये, फिल्डर जोपर्यंत तिथे पोहोचेल तोपर्यंत बॉल होतोय सीमा पार फरार, मिळतील धावा 4। येतोय या वेळेला SVPL चौकार।
आदित्य दळवी थोडीशी चर्चा करतोय, थोडीस कुजबूज सुरू आहे त्या ठिकाणी. बघूया आता कानामध्ये काय कुजबूज केली आहे. राज विचारी तसं बघायला गेलं तर एक टॅलेंटेड गोलंदाज आहे, परंतु समोर आपण जर पाहिलात तर एक आत्मविश्वासी आणि एक अनुभवी फलंदाज सिद्धेश भोसले. मागील बॉल मात्र गुडघा टेकला आणि बॉल सीमारेषा बार फेकला. परत एकदा मात्र यावेळेला टायमिंग प्रॉपर करता आलेलं नव्हतं. फाईन लेगच्या दिशेने जाईल तरी सुद्धा बॉल. अविनाशजी मिटबावकर आणि सचिनजी रावल एसी इव्हेंटच्या बॅनरला सलामी देण्यासाठी आणखीन एक शिवसेना प्रमुख चषक चौकार येतोय. जाणून घेऊया. मुख्य व्यासपीठासमोर आपले सर्व करंडक येत आहेत. ओव्हर लेंथ बॉल होता आणि फुलर लेनच्या बॉलवरती मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून इनसाइड आउट. 6 धावा. षटकार येतोय सिद्धेश भोसलेच्या बॅटमधून. बाजूने अजित मोहिते, दुसऱ्या बाजूने आदित्य दळवी. कशी गोलंदाजी करायची हेच कळत नाहीये. 5 बॉल हाताळले आणि या 5 बॉल मध्ये खर्च केल्या धावा 24. 4 चौकार आणि 1 षटकार सोबत 2 वाईट बॉल. अशा पद्धतीचं मात्र या पहिल्या 5 बॉलचं विश्लेषण आपण बघतोय. आणखीन एक खोलात टाकलेला बॉल यावेळेला खोदून काढलाय. डीप मध्ये मात्र फिल्डर तिकडे बॉलवर पोहोचलाय. प्रॉपर कनेक्शन नव्हतं बॉल आणि बॅट मध्ये, त्यामुळे एकाच धाब्यावर समाधानी राहावं लागेल. 6 चेंडू 23 वर सिद्धेश आहे. तर संघाची एकूण धावसंख्या पाहिली तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 25 धावा. एक चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. फायनल बिफोर फायनल आपण बघतोय. जो संघ हा सामना जिंकणार त्याच्यासाठी मात्र मेगा फायनलचे दरवाजे खुले होणार. एका बाजूला एकी 11 काळा चौकी नवनाथजी गाडवे आणि त्याचबरोबर गुरुप्रसादजी पांचाळे यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आहेत ते म्हणजे सिद्धेश भोसले. त्यांच्या सलग 3 षटकारांसाठी संदीपजी कांबळे यांच्याकडून एसके यांच्याकडून मात्र 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. पुल्लिंग स्पोर्ट्स वरती मात्र आपण ही स्पर्धा पाहू शकता. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 25 धावा. कोणती विकेट आलेली नाहीये. For live streaming, you can contact Vipul Pandulkar 9320907527. जर आपली स्पर्धा तुम्हाला अशीच क्रिस्टल क्लिअर पद्धतीने थेट प्रक्षेपित करायची असेल तर आपण विपुल पांडुलकर यांच्याशी संपर्क साधू शकता. यावेळेला पुन्हा एकदा बैठक फटका खेळला गेलाय. डीप मध्ये मात्र राज आहे. चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये थ्रो चांगला आहे. बॅकअप साठी मात्र फिल्डर नाहीये. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. यांनी सोने पे सुहागा. चुकी केली आहे गोलंदाजाने आणि चुकीला माफी नाही. तटस्थ असे पंच या स्पर्धेला लाभलेत. रिटर्न क्रीज साठी मात्र यावेळेला नो बॉलचा इशारा पंच सुबोधजी गडसे यांच्या माध्यमातून कळवला गेलाय. रिजवान आले होते गोलंदाजी मार्क वरती. मगाशी मात्र फक्त आणि फक्त 7 धावांची ओव्हर रिजवानने हाताळली होती. यावेळेला मात्र पहिला चेंडू त्यांचा नो बॉलचा इशारा कळवला जातोय पंचांकडून. दोन धावा मिळतील आणि 2 धावांसोबत संघाची धावसंख्या कोणताही चेंडू पूर्ण न करता 27. अशा बरेच युवा टॅलेंटेड खेळाडू आपल्याला सापडलेले पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. यश जगतापला आपण पाहिलं. रिजवान सारखा गोलंदाज या स्पर्धेतून आम्हाला मिळालाय. या स्पर्धेतून आपण जर पाहिलं तर या शिवडी विधानसभेला बरेच खेळाडू मिळतील. ओव्हर फुल टॉस परत एकदा यावेळेला मात्र जातोय डीप पॉइंट कडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या एका धावेच्या प्रयत्नानंतर दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला गेलाय. थ्रो मात्र यावेळेला विकेट किपर एंड कडे जाईल तोपर्यंत मात्र परत स्वराज परत मात्र आपल्या जागेवर पोहोचलाय. 11चा राखीव खेळाडू इथे आलेला नाहीये. लक्षात घ्या. आपल्याला विनंती आपला एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवा.
आणि ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष अमोलजी म्हात्रे सरांचं या ठिकाणी मैदानावरती शुभागमन झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. व्हेरी वॉर्म वेलकम अमोल म्हात्रे सर, आपलं हार्दिक स्वागत. शिवाजी दरेकर, आपण कुठे असेल तर आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. तर आपण या ठिकाणी वॉर्निंग देतोय आपण. यापुढे मात्र जर टीमचा एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये नसेल तर त्या टीमला स्ट्रिक्टली 5 रनची पेनल्टी लावली जाईल. त्यानंतर कोणतीही चर्चा होणार नाही, मग ती पेनल्टी तुम्हाला मान्य करावी लागेल. आणि दरम्यान व्यासपीठावरती मात्र या दरम्यान शुभागमन झालेलं आपण बघतोय. ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष विक्रोळी संघाचे संघमालक सन्माननीय अमोल म्हात्रे सर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. SVPL शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 शिवसेना प्रमुख चषक 2025 आपण बघता. ही स्पर्धेचं दुसरं पर्व आणि पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये बॉलआउट नंतर परत एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये.
रिजवान या वेळेला मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय रिजवान कडून. बॉल जाईल तो मात्र सरळ अजित मोहितेच्या ग्लोव्स मध्ये. चांगली सुरुवात केली होती पहिल्या मॅच मध्ये. आपण जर पाहिलं तर खूप चांगला परफॉर्मन्स राहिला या सर्व संघांनीच. आपण जर पाहिलं तर आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न केला, परंतु जो सर्वाधिक चांगलं करतोय तो मात्र सेमीफायनल पर्यंत पोहोचतोय. विधानश 11 थेट मेगा फायनल गाठली आहे सुरेशजी बने साहेबांच्या टीमने. या वेळेला मात्र फुलर लेनचा बॉल बॅटची एज घेऊन मात्र शॉर्ट थर्ड मॅन गलीमध्ये मात्र त्या ठिकाणी फिल्डर असताना एकेरी धाव या वेळेला घेतली जाईल. टीमच्या 30 धावा पूर्ण होतील. 1.3 चेंडू पूर्ण झालेत. 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. रिजवान आहे गोलंदाजी मार्कवर. 5 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेत. पुन्हा एकदा बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मधून मात्र बॉल पाठीमागे जातोय. राज विचारे आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. एक देखणं दिमागदार आणि दर्जेदार असं आयोजन आपण बघताय. सन्माननीय जयसिंग अप्पा भोसले साहेबांच्या नेतृत्वाखाली मात्र ही स्पर्धा पार पडते. संपूर्ण आयोजन समितीने सुद्धा खूप चांगली मेहनत घेतली. अगदी मैदान बनवण्यापासून खेळपट्टी बनवण्यापासून या मैदानाची सजावट, हे मुख्य व्यासपीठ आणि व्यासपीठावरती मात्र मेगा स्क्रीनवरती आपण बघतोय सुरेशजी बने साहेब या ठिकाणी चर्चा करतायत. परत एकदा मिस टाइम स्ट्रोक आलाय. शॉट फाईन लेगचा फिल्डर तिकडे बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती लिहिली जाते. धावसंख्या पुढे सरकते. धावफलकात बदल घडतोय. मेगा स्क्रीन वरती आपण बघताय ते सुरेशजी बने साहेब आणि अमोलजी म्हात्रे सरांना 32 रन्स ऑन दी बोर्ड. बिनगडी बाद 32 धावा. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक असेल. उपांत्य फेरी आपण बघत आहात. SVPL 2025 सीझन 2. रिजवान परत एकदा. या वेळेला मात्र ओव्हरपिच बॉल होता आणि त्यावर मात्र हल्ला चढवलाय. बॉलला पाठवलाय सरळ सीमारेषा पार. धावा मिळतील 6. येतोय हा दर्जेदार SVPL षटकार. धन्यवाद डीजे. 2 ओव्हरची समाप्ती. 19 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38. या धावसंख्येवर कोणतीही विकेट गमावलेली नाही आहे सुरुवातीला. आपण जर पाहिलं तर सिद्धेश भोसले यांनी खूप चांगला स्टार्ट दिला आणि इंग्रजीमध्ये जसं म्हटलं जातं ना की वेल बिगन इज अ हाफ डन, तर तशीच मात्र एक चांगली सुरुवात इथे मात्र सिद्धेशने करून दिलीत. आणि मेगा स्क्रीनवरती या स्पर्धेचे करंडक आपण बघताय. अंतिम विजेता, उपविजेता, तृतीय क्रमांकासाठी, मालिकावीरासाठी, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजांसाठी ह्या ट्रॉफी असतील. हे सर्व करंडक असतील. परत एकदा बॅटची इनसाइड एज घेतोय स्वराज परबंद्रे. या वेळेला चौथ्या धाब्याच्या प्रयत्नात मात्र तिकडे थोडक्यासाठी वाचलेत. थोडीशी रिस्क मात्र उचलली होती. धोका पत्करला होता, त्यातून मात्र वाचले. धावसंख्या मात्र एक गड पुढे सरकते. 39. प्रथमेश साळवी या स्पर्धेतला हायएस्ट विकेट टेकर बॉलर आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. आणि समोर मात्र सिद्धेश भोसले. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे मात्र पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय सिद्धेश भोसले यांचा खेळ. श्याम सोलंकी मात्र या वेळेला त्या ठिकाणी होते. श्याम सोलंकीच्या हातामध्ये हा झेल जाईल आणि होईल मात्र विकेटचं पतन. खेळाडू बाद. आणि जो कोणी मात्र फलंदाज या मैदानावरती आता या सामन्यादरम्यान सलग 5 षटकार ठोकेल त्या फलंदाजाला मात्र शिवडीहून आलेले आमचे काही क्रिकेटचे चाहते आहेत सूरज नलावडे यांच्याकडून मात्र त्या फलंदाजाला 3001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. दरम्यान सिद्धेशचं स्वागत केलं जात आहे. मैदानातून तो बाहेर आलाय. विकेट मात्र मिळाली आहे ती गोलंदाजाला. पुन्हा एकदा मात्र प्रथमेश साळवी या स्पर्धेतला हायएस्ट विकेट टेकर बॉलर, त्याला मात्र मिळते सफलता, त्याला मात्र मिळते यश. नवीन फलंदाज
काळा चौकीचा बंड्या अर्थात मंदार गुरव मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना एक मोठी बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळेल, ती मात्र सिद्धेश पॅकर. हा ट्रॅकर बॉल यावेळेला पुल केलाय, बॉलला गुल केलाय, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. आणखीन एक षटकार मंदार गुरवच्या बॅटमधून. आपण काळा चौकीमध्ये आलात तर तुम्हाला एकाच गोष्टीची चर्चा होताना दिसेल, ते म्हणजे मात्र SVPL शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 हे दुसरं पर्व. या संपूर्ण शिवडी विधानसभेच्या प्रत्येक गल्लीबोळात एकाच स्पर्धेची चर्चा सुरू आहे. ती स्पर्धा म्हणजे शिवसेना प्रमुख चषक. कोण जिंकणार ही मॅच, कोण होणार लखपती, कोणाला मिळणार मात्र हा मान. विजेत्याला मात्र 1,22,222 चा पुरस्कार. पुन्हा एकदा फुल टॉस, फ्लॅट शॉट खेळलाय, पाठवलाय बॉल, परत एकदा सीमा पार, येतोय आणखीन एक दर्जेदार SVPL षटकार. थँक्यू. कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र ही मॅच जिंकायची आहे, कारण ही मॅच जर जिंकलात तर मेगा फायनल मध्ये पोहोचू शकाल. आणि जर या सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागला तर मागील 2 दिवसांपासून आणि आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये केलेली मेहनत मात्र वाया जाईल. त्यामुळे थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स मात्र यावेळेला खेळाडूंना लावावे लागतील. धावसंख्या 51, एक गडी बाद, 2.4 चेंडू नंतर सिद्धेश पॅकर. यावेळेला बॅटची एज मात्र कुठेतरी लागल्याचा आवाज येत होता, परंतु बॉल मात्र खेळाडूपासून थोडासा लांब राहिला. चांगला चेंडू हाताळला जातोय गोलंदाज प्रथमेश साळवीकडून. हायेस्ट विकेट टेकर बॉलर आहे आतापर्यंतचा या स्पर्धेतला. सर्वाधिक विकेट्स मात्र या गोलंदाजाच्या नावावरती आहेत. बॉल पूर्ण झालेत 5, शेवटचा बॉल शिल्लक असेल. 13 धावा खर्च केलेत आणि 1 विकेट पटकावली आहे प्रथमेश साळवीने या मॅच मध्ये. परत एकदा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल जाईल सरळ यष्टीरक्षक अजित मोहिते यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू होते ओव्हर नंबर 2 ची आणि 3 ची सांगता. 3 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 17 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं, 1 गडी बाद, 51 धावा. सलग 5 षटकारांसाठी मात्र 3001 रुपयांचा पुरस्कार. आमच्या शिवडीहून आलेले क्रिकेटचे चाहते यस, धन्यवाद रोशन. आता मात्र ब्रेक मध्ये आपण पाहतोय आमच्या समवेत स्वतः संघ मालक निलेश हडमळकर आमच्या समवेत जुळलेत. निलेश, काय म्हणशील या मॅच बद्दल? ही सेमी फायनल आहे. आम्हाला काही करून म्हणजे बच्चूंनी जे स्टार्ट दिली आम्हाला, ते पुढे जाऊन म्हणजे आमचं टार्गेट असेल की 100+ रन झाले पाहिजे, कारण की खाली आमच्याकडे भरपूर सारे बॅट्समन आहेत अजून. आणि मागील जो सामना रंगला शेवटच्या षटकामध्ये अगदी हार्टबीट देखील वाढत होते, कारण शैलेश शेडकेचं ते महत्वाचे षटक आणि म्हणूनच की काय तुम्ही पुढील फेरीमध्ये धडक मारली आहे, त्या मॅच बद्दल काय सांगाल? सर्वप्रथम तर बॅटिंग मध्ये यशने जी बॅटिंग केली ती भरपूर अफलातून होती, त्यामुळेच आमचा एवढा स्कोअर झाला आणि बॉलर्सला बॉलिंग करायला म्हणजे फाईट करायला तेवढा स्कोअर मिळाला. तर यशचं भरपूर सारं इथे कौतुक झालं पाहिजे. आणि बॉलर्सने म्हणजे आत्ता तर खूप वर्षापासून बॉलिंग टाकतोय, ठीक आहे एखाद दुसरा बॉल चुकले होते, पण नंतरची त्याने दाखवलं की तो काय करू शकतो आणि मॅच जिंकलो आम्ही. नक्कीच या मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. येस, ओव्हर टू यू कंबॉक्स रोशनजी पातडे, पण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद अभिषेक. चांगला सामना रंगतोय. सध्या आपण 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला पाहिला आणि 3 ओव्हर दरम्यान 1 विकेट गमावली आणि 51 धावा जमवल्या. तर फलंदाजी करणाऱ्या सिद्धेश पॅकर संघाने विरोधात मात्र आपण जर पाहिलं तर नवनाथजी गाडवे यांचा एकही 11 काळा चौकी हा संघ मैदानावर खेळतोय. प्रथमेश साळवीने मात्र एका ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केले, 1 विकेट मात्र त्याच्या नावावर. शिवसेना प्रमुख चषक शिवडी विधानसभा प्रीमियर लीग सीझन 2 आपण बघत आहात. ही मालिकावीराची ट्रॉफी आणि त्याच ट्रॉफीच्या पाठीमागे स्पर्धेच्या अंतिम विजेतेपदाची ही ट्रॉफी, हा भव्य करंडक आपण बघत आहात. हे आकर्षक करंडक आपल्याला पाहायला मिळत आहेत.
गोलंदाज रिजवान आला. रिजवानच्या पहिल्याच बॉलवरती मात्र इनसाइड आउट. परत एकदा कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. येतोय पहिल्याच बॉलवरती षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहिलं काय नजाकत होती या फटक्यामध्ये. स्वराज परब या खेळाडूची सुद्धा चर्चा झाली या स्पर्धेदरम्यान, कारण अगदी पहिल्या मॅच पासून आपण जर पाहिलात ना तर खूप चांगला खेळ त्याने केला मैदानावर. परत एकदा हेलिकॉप्टर. हो 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 काय फटका खेळलाय. जरा हा फटका आवडला असेल तर जरा जोरदार टाळ्या स्वराज परब साठी होऊन जाऊ द्या. फटका पाहिल्यानंतर फक्त एवढंच म्हणावंसं वाटतंय की मनगटात पुरेशी ताकद आणि स्वप्नांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. नथिंग इज इम्पॉसिबल. इव्हन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. काय फटका केलाय. काबिले तारीफ, कौतुकास्पद, वाखाणण्याजोगा अप्रतिम फटका इथे मात्र येतोय स्वराज परबच्या बॅटमधून. धावसंख्या मात्र या 2 षटकारानंतर जाऊन पोहोचेल 63 एका गड्याच्या मोबदल्यात. 2 चेंडूत 2 षटकार करण्याचा आता मात्र प्रयत्न केला. आता इथे मात्र आपण एक संधी असलेली पाहू शकाल स्वराज परबच्या हातामध्ये. मान्यवरांच्या माहितीसाठी मात्र सांगतोय यावेळेला या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात 7 बॉल 7 सलग षटकार ठोकण्याचा विक्रम सुद्धा या मैदानावरती घडलेला आहे. 6 बॉल 6, 5 बॉल 5 असे बरेच रेकॉर्ड या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वातून मात्र या मैदानावरती मागील 2 दिवसांमध्ये रचले गेले. परत एकदा ती संधी आहे स्वराज परबच्या हातामध्ये. बघूया काय करतोय हा टॅलेंटेड बॅटर स्वराज परब. 2 चेंडूत 2 षटकार. यावेळेला मात्र आता आपण पाहिलं तर प्रोजेक्टेड स्कोर जर याच सरासरीने बॅटिंग होत राहिली तर 113, 16 धावांच्या सरासरीने जर बॅटिंग झाली तर 107, 18च्या सरासरीने जर बॅटिंग झाली तर परत 113 आणि जवळपास 20च्या सरासरीने धावसंख्या जर पुढे सरकत राहिली ना तर त्याही अधिक धावा बनण्याची शक्यता आहे. 3 बॉल 13 धावा खर्च केल्यात. वर 1. परत एकदा रिजवान तयार आहे. पिच बॉल होता तो सुद्धा मात्र आता खोदून काढला एक प्रकारे. डीप पॉइंट मध्ये मात्र फिल्डर आहेत. एकाच धावेचा प्रयत्न होईल. मंदार गुरु सुद्धा आता सिंगल डबल धावा घेण्याला सुरुवात केली आहे, कारण पॉवर प्लेच्या ओव्हरचा खेळ मागील 2 ओव्हर पूर्वीच संपलाय. 4थं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये मात्र मॅन्डेटरी पॉवर प्ले असतील आणि त्या पॉवर प्ले मध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये 2 फिल्डर तर दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये 3 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. परत एकदा चांगला बॉल बघायला मिळतोय. आणखीन एक शरीराचा वेध घेणारा चेंडू स्वराज परब बीट होतोय. धावसंख्या मात्र 3.5 बॉल नंतर 65 एक गडी बाद. 9 चेंडूत 18 वर स्वराज आहे आणि मंदार गुरु मात्र 5 चेंडूत 13 वर बॅटिंग करत असताना प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र फलंदाजांवरचा दबाव वाढवत जाईल. दोन्ही संघांना मात्र आता ही मॅच जिंकणं इम्पॉर्टंट असेल. मेगा फायनल गाठायची असेल तर या सामन्यामध्ये करोवा मरोच्या स्थितीत हा सामना तुम्हाला खेळावा लागेल. आपलं सर्वोत्कृष्ट द्यायचंय. यावेळेला थांबला रिजवान. स्वतःला मात्र थोडीशी वेळ दिली. रनअप मध्ये मात्र थोडासा फॉल्ट पाहायला मिळाला, त्यामुळे मात्र माघारी येतोय परत गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत या 5 बॉल मध्ये 14 धावा आल्यात. परत एकदा मात्र यॉर्कर लेंथ हाताळली गेली होती. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलं चेंडूला. डीप मध्ये मात्र फिल्डर आहेत. एकच धाव शेवटच्या बॉलवर. 15 धावांचं हे षटक समाप्त होतंय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 66 धावा. एक चांगला सामना रंगेल. अगदी सेमीफायनलची मॅच जी आहे ती पाहण्यासाठी मात्र प्रेक्षक वर्ग सुद्धा आज या काळाचौकीच्या ऐतिहासिक अशा शहीद भगतसिंग क्रीडांगणावरती मात्र गर्दी करताना आपल्याला बघायला मिळतोय. ही दर्दी जनता आहे, दर्दी प्रेक्षक आहेत आणि या प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत शिवसेना प्रमुख चषक 2025 सीझन 2 मध्ये.
SVPL शिवडी विधानसभा प्रीमियर लीग. चांगली फाईट आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले असताना दोन्ही संघांमध्ये मात्र मातब्बर खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला सिद्धेश भोसले, मंदार गुरव, मयुरेश भवर असे खेळाडू आपल्याला बघायला मिळतात, तर दुसऱ्या बाजूला नवनाथ गाडवे, अजित मोहिते, आदित्य दळवी असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. सध्या प्रथमेश पहिला बॉल या वेळेला मात्र हवेत उडवलाय. उंची चांगली गाठतोय, लांबी मात्र कमी पडेल. फिल्डर डाऊन दी बॉल, पकडला जाईल झेल आणि समाप्त होईल या वेळेला स्वराज परबचा खेळ. एक मोठी विकेट मिळाली आहे. पहिल्याच बॉलवर प्रथमेश साळवीला सफलता. थँक्यू. यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. शिवसेना चषक, शिवसेना प्रमुख चषक, शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 सीझन 2 मध्ये सन्माननीय संतोषजी केळुसकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. चांगला खेळ केला स्वराज परबने, परंतु या वेळेला बॅटचा चेहरा थोडासा जास्त वर राहिला आणि त्यामुळे बॉल उंच गेला खूप, परंतु लांबी मात्र गाठू शकला नाही. एलिव्हेशन मिळत नाहीये बॉलला. बॉल जातोय सरळ आदित्य दळवीच्या हातामध्ये. एक सहज सोपा सुरेख असा झेल आणि तिथे मात्र स्वराज परबची खेळी समाप्त होते. प्रथमेशला मात्र मिळते आणखीन एक विकेट. हायएस्ट विकेट टेकर बॉलर या स्पर्धेतला नवीन बॅटर जातो मैदानाच्या आत. सौरभ पांचाळाला आपण कसं विसरू शकतो. या खेळाडूने सुद्धा मात्र मागील मॅच मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला आपल्या टीमच्या विजयासाठी. या वेळेला मात्र बॅकफुटवर जाऊन ड्राईव्ह केलं चेंडूला कव्हर पॉइंटच्या दिशेने. डीप मध्ये मात्र फिल्डर आहेत. एकेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेट करतील. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 2 गडी बाद 67 या धावसंख्येवरती. इथून पुढे मात्र मोठ्या पार्टनरशिपची गरज आहे. स्लॉग ओव्हरकडे मात्र आता खेळ वळू लागलेला आहे. 5वं षटक मात्र मार्गस्थ झालेलं आपण बघतोय. पहिले 2 बॉल पूर्ण आणि 2 बॉल मध्ये मात्र आपण जर पाहिलं तर 1 विकेट आणि 1 धाव आली आहे. उर्वरित 4 बॉल कसे टाकले जातील, कसे खेळले जातील याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. पुन्हा एकदा मात्र मिस टाइम स्ट्रोक आलाय मंदार गुरवच्या बॅटमधून. बॅटची इनर एज घेऊन बॉल जातोय तो मात्र राज विचारेच्या दिशेने. डीप मिड विकेट मध्ये मात्र हा फिल्डर आपल्याला बघायला मिळतोय. आणखीन एक रन संघाच्या खात्यामध्ये येते. हळूहळू मात्र आता हे धावफलक पुढे सरकू लागलेलं आहे. धावगती थोडीशी कमी झाली असं म्हणावं लागेल, कारण सुरुवातीच्या 2 ओव्हरचा जो पॉवर प्लेचा खेळ आपण पाहिला होता, चौकार षटकारांची मात्र तुफान आतिषबाजी मात्र या मैदानावर झालेली आपण बघितली होती. पुन्हा एकदा मात्र ओव्हर लेंथ बॉल होता. ओव्हर पिच बॉलला मात्र ड्राईव्ह करायच्या प्रयत्नामध्ये होते. पुन्हा एकदा मात्र मिस टाइम स्ट्रोक. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट करता येत नाहीये सौरभला या वेळेला. कनेक्शन तितकं चांगलं नव्हतं, त्यामुळे आणखीन एका धावेवर समाधानी राहणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. बॉल पूर्ण होतील 4. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 गडी बाद 69 धावा स्कोर कार्ड वरती. या स्पर्धेतला यशस्वी गोलंदाज, हायएस्ट विकेट टेकर बॉलर प्रथमेश साळवी. या वेळेला सरळ बॅटर फटका खेळला गेलाय. वाईडिश लॉंग ऑफ वरती जातोय आणि बॉल मात्र जाईल सरळ आउट ऑफ दी पार्क. सँड अँड डिलिव्हर्ड. मंदार गुरव ब्रँडेड षटकार. मोठा फटका खेळला गेला. 5 बॉल पूर्ण होत आहेत या षटकारासोबत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 75. 75 धावा 2 गडी बाद. 10 संघ या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाले होते. अगदी लाईव्ह ऑक्शनच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंना विभागून दिलं गेलं होतं आणि गेल्या 2 दिवसांमध्ये आणि आजच्या दिवसभरामध्ये चांगली बॉन्डिंग बनली आहे खेळाडूंमध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस आणि या फुल टॉस बॉलचा सुद्धा पुरेपूर समाचार. बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय आणखीन एक SVPL षटकार. बघा, या संपूर्ण 3 दिवसांमध्ये या स्पर्धेदरम्यान 443 षटकार ठोकले गेलेत. याच्यावरून अंदाजा येत असेल की काय बॅटिंग झाली या मैदानावरती. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. संघाची धावसंख्या या षटकारासोबत 5 ओव्हर नंतर जवळपास 16.33च्या सरासरीने जाऊन पोहोचली आहे. ती 2 गडी बाद 81 या धावसंख्येवर.
शेवटची ओव्हर आता मात्र शिल्लक आहे. हाणामारीचं षटक कोण हाताळणार? स्वतः मात्र कॅप्टन संघ मालक नवनाथ गाडवे बॉलिंग मार्क वरती येत असताना अँगल स्वीकारलाय. राऊंड विकेटचा अँगल बनवतील. सौरभ पांचाळ समोर असतील. शेवटचे 6 बॉल फलंदाजांच्या हातामध्ये आहेत. नवनाथ गाडवे गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या उजव्या बाजूने 5 ते 7 पावलांचा रनअप. राईट आर्म राऊंड 6 टू गो. या वेळेला मात्र सफल झाले. अक्रॉस द लाईन येऊन केलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डरही त्या ठिकाणी एफर्ट्स लावतोय कॅच करण्यासाठी. पहिली धाव वेगाने घेतली आहे आणि दुसऱ्याही धावेच्या प्रयत्नासाठी निघाले आहेत. वाह, काय मॅच पाहायला मिळते. सेमीफायनल आता अगदी चांगल्या रंगात आणि चांगल्या ढंगात आपल्याला जाताना दिसून येते. 83 धाबा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. बरेच मान्यवर या मॅचचा आनंद घेत आहेत. प्रेक्षकांची ही तुफान गर्दी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. जिथे पाहावं तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. आणि त्या दरम्यान सन्माननीय उपविभाग प्रमुख श्री गजानन चव्हाण साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी हार्दिक स्वागत करेन. शिवसेना प्रमुख चषक 2025 शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाच्या आज अंतिम दिवसात व्यासपीठावरती मात्र भव्य स्वागत आपण करत आहोत ते सन्माननीय उपविभाग प्रमुख गजानन चव्हाण साहेबांचं. फलंदाज मागे जाऊन हा फटका खेळलेला आहे. बॉल काउंट होईल, रन मिळणार नाहीत. स्पर्धेमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमांचं पालन केलं जात आहे. आणि या नवीन नियमाप्रमाणे जर आपण स्टंपच्या मागे जाऊन फटका खेळलेला असेल तर तो बॉल काउंट होईल, परंतु त्या धावा तुम्हाला मिळणार नाहीत. असा एक नवीन नियम आता सध्या आपण ICC ने इम्प्लिमेंट केलेला बघतोय. 81 वर 2, 5.1 चेंडू नंतर पुन्हा एकदा मात्र ओव्हरपिच बॉल होता. फुलर लेनचा चेंडू, सीधी बॅट, नो बकवास. 6 धावा सौरभ पांचाळच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक दर्जेदार SVPL षटकार. मोठा फटका, 2 बॉल आणि 6 धावा आल्यात. धावसंख्या झाली 87. या वेळेला बॉल हवेत आहे, टायमिंग करता आलेलं नाहीये. आदित्य दळवी त्या ठिकाणी बॉल खाली आले. सेफ हँड्स मध्ये बॉल आणि सौरभ पांचाळ बॅक टू दी पवेलियन.
निलेश ज्ञानेश्वर हरमळकरच्या बॅटमधून उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी सिक्सर. स्लोअर वन डिलिव्हरी फ्लायटेड यॉर्कर चांगलं व्हेरिएशन आणि हा आहे अनुभव, हा एक्सपिरियन्स आहे. पाच चेंडू पूर्ण झाले आहेत, शेवटचा बॉल आता शिल्लक राहिलाय. 94 धावा स्कोर कार्ड वरती. आणखीन एक षटकार जर ठोकला तर 100 ही गाठली जाईल. परत एक स्लोअर वन डिलिव्हरी. यावेळेला मात्र खूप चांगल्या पद्धतीने रीड केलं बॉलला, थांबले, वाट पाहिली, बॉलला येऊ दिलं आणि पाठवलं मात्र सरळ कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. या षटकारासोबत 446 षटकार या स्पर्धेतले पूर्ण झाले आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 100. 100 100 या धावसंख्येवर 101 धावांचा पाठलाग करायचा आता हा सामना जिंकण्यासाठी आणि मेगा फायनल गाठण्यासाठी. एकी 11 काळा चौकी संघाला. पहिल्या डावाचा खेळ मात्र हा समाप्त झालेला आपण पाहिला या सेमीफायनलचा. प्रथम बॅटिंग करत असताना सिद्धेश पॅकरनं 100 धावांचं लक्ष गाठलंय आणि 101 धावांचं आव्हान मात्र समोर ठेवलं गेलंय ते नवनाथजी गाडवे यांच्या एकी 11 काळा चौकी संघासमोर. जबरदस्त बॅटिंगचं परफॉर्मन्स आपण पाहिलं. अगदी शेवटच्याही बॉलवर षटकार ठोकला गेला, वाट पाहत होते, बॉलला मात्र थांबले, जवळपास येऊ दिलं आणि मग जवळ आल्यानंतर कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून हा षटकारासोबत 100 धावा पूर्ण केल्या. 36 बॉल आणि 101चं इक्वेशन आपण आता मात्र जिंकण्यासाठी गरजेचं असलेलं बघू शकाल. आणि या नवीन डावाला सुरुवात जशी होईल मात्र आज पुन्हा एकदा मागील 2 दिवसामध्ये जो आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकत आला होता असा माझा साथी समालोचक अभिषेक पाटील आज मात्र इथे उपस्थित राहतोय. मात्र मायक्रोफोन मी त्यांच्या हातामध्ये सोपवेन आणि या स्पर्धेतून रजा घेईन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. हॅलो हॅलो काही सन्मान करत आहोत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वप्रथम माजी नगरसेवक दत्ताराम पोगडे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. जयसिंग भोसले साहेब यांना विनंती असणार आहे आपण हा विशेष सन्मान करायचा आहे खास या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित. या पोगडे साहेब आपला एक विशेष सन्मान केला जातोय आयोजन कमिटीच्या वतीने. बृहन्मुंबई महानगरपालिकेचं या विभागाचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं असे दत्ताराम पोगडे साहेब यांचा सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल. त्याचबरोबरीने आणखीन एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मुंबई टेनिस क्रिकेटची आन बान शान अमोल म्हात्रे सरांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मिस्टर क्रिकेट, नसा नसामध्ये ज्यांच्या क्रिकेट भिनलेला आहे असे क्रिकेट प्रेमी. आणि मुंबईचा असा एक विभाग नाही ज्या विभागातला खेळाडू विखुरले असला खेळला नाही. गोष्ट खरी आहे. एकदा जोरदार टाळ्या अमोल म्हात्रे सरांसाठी झाल्या पाहिजेत. या उपविभाग प्रमुख गजानन चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते अमोल म्हात्रे सरांचा हा विशेष सन्मान केला जातोय. मुंबई क्रिकेटसाठी मात्र सातत्याने ज्यांची तळमळ देखील पाहायला मिळत असते असे आमचे मार्गदर्शक अमोल म्हात्रे सर. सर 2 शब्द तुमच्या नक्कीच मार्गदर्शन पुन्हा एकदा लाभणार आहे. मुंबई आणि मुंबईच्या क्रिकेटची आपण चर्चा करतो त्याच्यावर आपण सातत्याने प्रयत्न देखील करतोय. परंतु मुंबईत हा परिसर जर म्हटला तर मुंबईचा एक महत्त्वाचा परिसर आहे आणि ही स्पर्धा गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य पद्धतीने होते. सर काय म्हणाल? खूप सुंदर स्पर्धा आहे. म्हणजे त्याच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. सगळं जयसिंग सरांबद्दल बोलावं किंवा या पूर्ण ऑर्गनायझिंग कमिटीबद्दल बोलावं. आणि आपल्याला माहिती आहे काळा चौकीचा प्रेक्षक हा फार दर्दी प्रेक्षक आहे क्रिकेटसाठी. इथे तुम्ही कोणत्याही टुर्नामेंट करा इथे चांगली गर्दी झालेली असते तर त्याच्यानी प्रोत्साहन मिळतं खेळाडूंना. आणि खूप सुंदर टुर्नामेंट आहे. 3 दिवस झाले हे टुर्नामेंट होते. आम्ही आवर्जून बघतोय.
फक्त एवढंच माझं म्हणणं आहे की जी कळकळीची एक कळकळ व्यक्त होते की आपल्या आता मुंबईतल्या तसे संघ राहिलेले नाही आहेत. आपण या प्रीमियर लीग करतोय, प्रीमियर लीग आपण वर्षातनं 1 करतो 2 करतो, त्याच्यातनं जे मुलं तयार होतात ती तयार जर का होणार किंवा घडवायचे असतील तर स्थानिक संघ ह्यांनी कंटिन्यू वर्षभर मुंबईमध्ये खेळणं गरजेचं आहे. तर त्या मुलांना पुढे जाऊन काहीतरी वाव मिळू शकतो. कारण इथेच जर का आपण खेळत राहिलो तर त्याच्यातनं आपल्याला जे जे साध्य करायचं ते साध्य करता येणार नाही. आणि मुंबईचं क्रिकेट जर आपल्याला पुन्हा एकदा वर्चस्व जर का गाजवायचं असेल तर संघांनी पुढे येणं फार गरजेचं आहे. आणि संघ जर का होत राहिले तरच मुंबईचं क्रिकेट मला वाटतं अजून पुढे जाईल. नक्की अगदी योग्य मार्गदर्शन केलं. आणि मी भाई आपणास आणि भोसले साहेब यांना देखील एक विनंती असणार आहे. ही स्पर्धा नो डाऊट खूप चांगली होते, परंतु छोट्या स्वरूपात का होईना, कारण जसं आपण इंदुहृदय सम्राट चषकामध्ये व्यावसायिक गट ठेवत होतो, एक दिवस का होईना एक व्यावसायिक गटाचा हाफ त्याला ॲड केला या स्पर्धेला पुढल्या वर्षी. तर ही सगळ्यांची आमची सुद्धा इच्छा असणार आहे, भले तो मुंबई पुरता ठेवा परंतु तो एक व्यावसायिक गटाचा, जेणेकरून स्थानिक खेळाडूंना सुद्धा त्या गटामध्ये खेळायला मिळेल अशी एक आपल्या सगळ्यांना कळकळीची सरांच्या बरोबर माझी विनंती आहे असं मी या ठिकाणी आपल्याला आवर्जून कळवतोय. कारण खूप नेत्रदीपक असं आयोजन होतं आणि ही स्पर्धा जयसिंग भोसले साहेबांच्या माध्यमातून दरवर्षी अगदी उच्च दर्जाचीच होते. या स्पर्धेच्या माध्यमातून सगळे खेळाडू मात्र खूप चांगल्या पद्धतीने काम देखील करतायत. तर या ठिकाणी आता आपण सन्मान या ठिकाणी खास या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी शिवसेना उपविभाग प्रमुख गजानन चव्हाण साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हार्दिक असं स्वागत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान हा मानाचा भगवा फेटा या ठिकाणी दिला जातोय. ही मांदी आळी आहे निष्ठावंतांची आणि या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने काम साहेब आपण देखील करत आहात. या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आज सन्मान केला जातोय. त्याचबरोबर या ठिकाणी रोहित राजाध्यक्ष यांचं देखील आगमन होतं. आम्ही त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत करू. मास्टर माइंड, विकेट किपर, कर्णधार आणि खूप मोठ्या प्रमाणावर अगदी ISPL सारख्या स्पर्धेत देखील अमोल सर म्हणा, आमचे रोहित सर म्हणा, हे सगळे काम करतायत. आपल्या मुंबईसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. नो डाऊट ज्यांनी क्रिकेटसाठी आयुष्य खर्च केलं त्यांनी तिथे गेलं तर आम्हाला आनंदच आहे, आम्हाला अभिमान आहे तुम्हा सगळ्यांचा. तर रोहित राजाध्यक्ष सरांचा देखील या ठिकाणी जयसिंग भोसले साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जातोय. रोशन पाताडे आपण या आपलाही सन्मान केला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आता शिर्डीच्या दिशेने निघालेला आहात पालखीच्या, तर आपलाही या ठिकाणी एक विशेष सन्मान केला जातोय. आणि खास अगदी सांगली सातारा खूप चांगल्या पद्धतीने गाजवतो हा युवा समालोचक आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आमचे साथी समालोचक मित्र मुंबईचे युवा टॅलेंट समालोचनातील मुंबईच्या समालोचनाची धुरा येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच वाहतील अशा पद्धतीचे एक टॅलेंटेड समालोचक आहेत रोशन पाताडे. रोशनजी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जशी मॅचला सुरुवात होईल पहिल्या काही षटकांसाठी घेऊन जातोय अभिषेक यांच्याकडे. धन्यवाद सर. हॅलो हॅलो. क्रिकेटचा महासंग्राम शिवसेना प्रमुख चषक. ऋतिक नागले पहिला बॉल, मॅचची कडा आणि अजय पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. अजित मोहिते बॅक टू द पॅव्हेलियन. मयुरेश भवर खुश आहेत, स्वतः संघ मालक निलेश शर्मळकर खुश असतील. मोठा मासा गळ्याला लागलाय. पहिल्याच बॉलवर ऋतिक नागले हिरो ठरतोय. हे भव्य दिव्य देखण्या डोळ्याचं पार न फेडणारं आयोजन आपण पाहतोय.
शिवसेना प्रमुख चषक 2025 शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 पर्व 2 क्रिकेटचा महासंग्राम अंतिम रजनी या स्पर्धेची अंतिम टप्प्याकडे आपण वाटचाल करतोय। या स्पर्धेच्या गेले 3 दिवस ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते। या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय श्री जयसिंगप्पा भोसले साहेब त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय। शिवसेना प्रमुख चषक 2025 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समर शेखला आपण पाहतोय, मॅन फ्रॉम परळचा आणखी एक युवा टॅलेंटेड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय। समोर जर आपण पाहिलं तर आदित्य दळवी एडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय। डावखुरा फलंदाज ज्याने मात्र ही संपूर्ण स्पर्धा गाजवली आहे तो मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला नेक्स्ट बॉल ऋतिक नागले, पहिल्या बॉलवर मोठी विकेट, अजित मोहिते माघारी परतलाय। पुढचा बॉल चांगला आहे, पुन्हा एकदा हा बॉल जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। हा डॉट बॉल येताना पाहायला मिळते। ऋतिक नागले हिरो ठरला आजच्या संपूर्ण दिवसामध्ये, कारण संघाला गरज असताना मात्र त्याच्या माध्यमातून अगदी चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली। या संपूर्ण स्पर्धेमध्ये तो ऋतिक नागले गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहतोय। तब्बल जर आपण पाहिलं तर 101 धावांचा पाठलाग करायचा, 100 धावा ठोकल्या होत्या पहिल्या डावामध्ये। सिद्धेश पॅकर या संघाने यावेळेला बॉल हवेमध्ये आहे, बॉलच्या खाली स्वतः यष्टीरक्षक मंदार कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये। आणखीन एक विकेट, फलंदाज समर आउट। नवीन फलंदाज आपण पाहतोय संकेत देवरुकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळत आहेत। एक 11 संघाचा हुकमी एका मैदानाच्या आतमध्ये, संघाला गरज असताना मात्र त्याच्या बॅट मधून धावा आल्या होत्या मागील मॅच मध्ये। आता बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये संकेत देवरुकरला, कारण पहिल्या षटकामध्ये 2 मोठ्या विकेट्स आलेत। ऋतिक नागले, एक ऋतिका मी पाहतोय चित्रपटांमध्ये आणि हा दुसरा ऋतिक नागले मैदानाच्या आतमध्ये शिवडी विधानसभा प्रीमियर लीग गाजवत असताना पाहायला मिळतोय। ऋतिक नागले स्वतः एक चांगल्या दर्जाचा कबड्डी खेळाडू आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय हा क्रिकेटकडे देखील वळलाय आणि अगदी वर्चस्व राहिले या खेळाडूचं। खुल्या गटामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो हा गोलंदाज ऋतिक नागले, आणि तोच गोलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक हाताळत असताना संकेत देवरुकरला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागेल संकेतला या मॅच मध्ये। स्फुटी सॅक म्हणजेच भगवान शेठ सावंत यांचं विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते। यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। पंचांकडे मात्र अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे। जर आपण पाहिलं तर समोर सर नाशिर शेख आणि त्यांच्या समवेत सर सुबोध गडसे, थर्ड अंपायर म्हणून महाराष्ट्रातील अगदी कडक शिस्तीचे पंच म्हणून ज्यांची ओळख असणारे सर सूर्यकांतजी अडाव, असे 3 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये। सर्वच दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत, काही प्रेक्षक ऑनलाईन आमच्या समवेत जुळले, त्या सर्वच प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत। यावेळेला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीयेत आणि तोपर्यंत आता मात्र ही 1 धाव आली आहे, म्हणजेच या एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलंय। 5 चेंडू अखेरीस 1 धाव फलकावरती झाले, 2 गडी माघारी परतलेत। हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय। संपूर्ण शिवडी, संपूर्ण मुंबई, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेवर। अंतिम रजनी कोणता संघ जिंकणार पाहायचे सगळ्यांनाच हा प्रश्न पडलाय। माझ्या समवेत आपण पाहतोय जुन्नर भूषण, ज्यांचा आवाज अगदी आपण मुंबई पासून ते दुबई पर्यंत ऐकला। सर चंद्रकांत शेट्टी सर आमच्या समवेत जुळलेत। त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर शिवडीमधील एक युवा टॅलेंट समालोचक म्हणून रोशनजी पातडे आमच्या समवेत जुळले या संपूर्ण स्पर्धेमध्ये। ओम तावडे देखील आमच्या समवेत जुळलेत समालोचन कक्षामध्ये गुणलेखक म्हणून, त्यांना आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये। आदित्य दळवी आज ऐकायचं नाव घेत नाहीये, बॉलर कोणताही असू दे एकच उत्तर, षटकार षटकार आणि षटकार। डीजे ऑन। थँक्यू डीजे मास्टर। डीजे छोटूच्या माध्यमातून आपण ऐकतो हे सुमधुर असं संगीत।
तो देखील सगळ्याच प्रेक्षकांची मन जिंकून घेत असताना पाहायला मिळतोय. पहिला ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 7 धावा धावफलकावरती झाल्यात. 2 गडी माघारी परतलेत. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतोय निखिल दांडकर. याच विभागातील एक युवा टॅलेंटेड गोलंदाज उद्योन्मुख खेळाडू गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतोय. त्यांच्या मागे स्वतः आयकॉन खेळाडू मंदार गुरवला आपण पाहतोय. शैलेश शेडगे इन ऍक्शन पाहायला मिळत आहे. शैलेश हरमळकर, सिद्धेश भोसले यांचा हा संघ. स्वराज परबला आपण पाहतोय इन ऍक्शन. ऋतिक नागले चांगली संघ बांधणी केली आहे. यश जगतापचं नाव मात्र विसरून चालता येणार नाही या संपूर्ण स्पर्धेमध्ये, कारण संघाला गरज असताना मात्र बॅट मधून धावा आल्या होत्या याच यश जगतापच्या, आणि तो सीन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 2, पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडला संकेत देवरुखकर. पहिला बॉल आणि पहिला बॉल गॅप शोधून काढलाय आणि बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. अलॉंग विथ द कार्पेट येतोय चौकार. मॅच रंगते आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे. अंतिम फेरी गाठायची आहे या स्पर्धेची, म्हणूनच प्रयत्न सुरू असताना पाहायला मिळतात. चांगला स्ट्रोक, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. संकेत देवरुखकरच्या बॅट मधून आलाय चौकार. धावा झाल्या धावफलकावरती 11. 2 गडी माघारी परतलेत. निखिल दांडकर ओव्हर नंबर 2 हाताळत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला चांगला बॉल ऑन साइडला दिशा दिली. क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, तो बनल दर्शक, तोपर्यंत बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. सर्वच क्रिकेट प्रेमी, सर्वच क्रिकेट रसिक आज मात्र क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळतात. ही स्पर्धा जिंकणार कोण? शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेवर सगळ्यांचंच लक्ष. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. स्ट्रायकिंग एंडला संकेत देवरुखकर 2 बॉलवर 2 चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत पाहायला मिळालेत. यावेळेला सोडून दिलाय बॉल, आणि हा सोडून दिलेला बॉल मात्र आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल, चांगला बॉल गोलंदाजाने हाताळला. थोडेसे शफल झाले होते, ऑफ स्टिकच्या बाहेर येऊन अगदी शेवटच्या क्षणाला हा बॉल वेल लेफ्ट करत असताना पाहायला मिळाले, आणि हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 15 धावा धावफलकावरती झाले. 2 गडी माघारी परतलेत. 10 संघ, 10 संघांचे 10 संघ मालक, 10 संघ मालकांचे 10 आयकॉन खेळाडू. पुढचा बॉल लो फुलटॉस. क्षेत्ररक्षक आहेत आदित्य, कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीयेत. एकच धाव मिळेल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती टीमची. आता मात्र 16 या आकड्यावर, 16 ऑन बोर्ड. अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर राहुल कहारच्या बॅटमधून हाफ सेंचुरी पाहायला मिळाली. अजित मोहितेच्या बॅटमधून हाफ सेंचुरी पाहायला मिळाली. प्रथमेश नाना पवार शतकवीर या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. दर्शन पाडाबेने देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये हाफ सेंचुरी टोकली आहे. कालच्या रजनीमध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या मॅच मध्ये भय्यू म्हणजे अथर्व फराटेने देखील हाफ सेंचुरी टोकली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आदित्य दळवी स्ट्रायकिंग एक स्टायलिश खेळाडू आहे. अगदी डोळ्यावर आपण पाहतोय आय प्रोटेक्शन असणारा गॉगल त्याच्या डोळ्यावर पाहायला मिळतोय, आणि तोच फलंदाज. पुढचा बॉल चांगला आहे, हा बॉल चांगला आहे. पंचांकडे लाऊड अपील केली जाते आणि अपील पंचांनी फेटाळली. नॉट आउट. स्ट्रेट अंपायर सर सुबोध गडसे. हा चांगला बॉल गोलंदाजाने हाताळला. निखिल दांडकरला आपण पाहतोय खूप सारी मेहनत आयोजन समितीने घेतली आहे, आणि म्हणूनच की ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते. निखिल दांडकर ओव्हर नंबर 2 हाताळत असताना पाहायला मिळते. ऋतिक नागले कानमंत्र देत असताना पाहायला मिळते. निखिल आणि ते करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये, त्याला देखील ठाऊक आहे, कारण हाच कानमंत्र आता मात्र कामी येणार आहे या गोलंदाजाच्या. 1.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 16 धावा धावफलकावरती. 2 गडी माघारी परतले. टीम एक 11 थोडासा संकटामध्ये असताना पाहायला मिळतोय. यावेळेला चांगला बॉल ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक.
कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये. सौरभ पांचाळ त्या ठिकाणी तैनात होते. बॉल त्यांनी अडवलाय. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 8च्या सरासरीने 16. 2 गडी बाद. दोन ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 16 धावा धाव फलकावरती झाल्यात. ओव्हर नंबर 3 पुन्हा एकदा आपण पाहतोय. ऋतिक नागले याच्याकडे चेंडू सुपूर्द केलाय. कर्णधाराने ऋतिक वरती विश्वास दाखवला आणि तोच गोलंदाज आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. ऋतिक नागले 16 धावा धाव फलकावरती. ओव्हर नंबर आता 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. 24 बॉलचा खेळ आता मात्र बाकी आणि 24 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती म्हणजे तब्बल 85 धावांची. चोवीस बॉल मध्ये 85 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. उत्स्फूर्त असा प्रतिसाद, मान्यवरांचा आगमन आणि आज मात्र हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 पहिला बॉल. ऋतिकचा पहिला बॉल. प्रचंड वेग आणि हा वेगात हाताळलेला चेंडू आता मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल पंच मात्र घोषित करतात. पहिला बॉल आता निर्धाव आलाय. 16 धावा धाव फलकावरती झालेत. हिरो ठरतोय हा ऋतिक नागले आजच्या रजनीमध्ये. अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करतायत, संघर्ष करतायत आणि आज ही स्पर्धा सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते. हो, यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. जॉगिंग ट्रॅकला बॉल आदळून पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय आणि तोपर्यंत स्वराज परत बॉल पर्यंत पोहोचतायत. एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती आता मात्र 17. 70 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. हो, यावेळेला पिक केलाय बॉल. आदित्य दळवी एडीने बॉलला पाठवले सीमारेषा पार 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 6 आलाय षटकार. षटकार आलाय फलंदाजाच्या बॅट मधून. षटकार ठोकलाय आदित्यने आणि त्याच्याच बॅट मधून हा षटकार. गरज आहे संघाला आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लक्ष वेधून घेत असताना पाहायला मिळतोय. सिक्सर. 23 धावा धाव फलकावरती 2 गडी माघारी परतलेत. क्रिकेटचा महासंग्राम. पुढचा बॉल ऋतिकचा. क्रॅकिंग ड्राईव्ह. बॉलला पाठवले पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे आलाय चौकार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज रेलिंगवर जोर देऊ नका, विनंती असेल. धन्यवाद धन्यवाद. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. हे सर्वच दर्दी प्रेक्षक गर्दी करतात. जिथे जाईल तिथे फक्त आणि फक्त प्रेक्षकच पाहायला मिळतात. कारण प्रेक्षक आहे म्हणूनच की काय हे क्रिकेट आहे आणि त्याच प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. आज सोमवार आणि हाच सोमवार आज इतिहास घडवणार. याच मैदानामध्ये कोणता संघ चॅम्पियन ठरणार पाहायचंय. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 पर्व 2चा 27 धावा धाव फलकावरती. 27 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. टीम 11. ऋतिक नागले यावेळेला बसून फटका खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी राहिले. कनेक्शन नव्हतं आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. थोडेसे नाराज आहे स्वतःवर मात्र आदित्य, कारण आता मात्र हा शॉट त्यांना बनवायचा होता. आता 1च धाव आली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोचेल धाव फलकावरती आता मात्र 28. 28 ऑन बोर्ड. संकेत देवरुकर स्ट्रायकिंग एंडला. शेवटचा चेंडू शिल्लक.
शेवटचा बॉल पुन्हा एकदा प्रचंड वेगात हाताळलाय आणि हा बॉल आता मात्र जर आपण पाहिलं तर निर्धाव येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच 3 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 28 ऑन बोर्ड. तर जातोय डगआउट मध्ये. धन्यवाद अभि. आपण आहोत या शिवसेना प्रमुख चषकाच्या निमित्ताने. माझ्या बरोबरने शिवसेना उपविभाग प्रमुख गजानन चव्हाण साहेब माझ्याशी जोडले गेलेले आहेत. हिंदू हृदय सम्राटांच्या आठवणीला उजाळा देणारी ही स्पर्धा काळा चौकीच्या शहीद भगतसिंग मैदानामध्ये जयसिंगजी भोसले साहेब त्यांचे सर्व सहकारी दरवर्षी अतिशय उत्कृष्ट दर्जेदार पद्धतीने साजरा करत असतात. साहेब, आपण देखील या स्पर्धेला आवर्जून बरीच वर्षे येत आहे. काय म्हणाल ज्या पद्धतीने याही वर्षी आयोजन करण्यात आलंय? खरं म्हणजे यावेळचं आयोजन अप्रतिम आहे. म्हणजे मागच्या वेळेला ज्या काही त्रुटी राहिल्या होत्या त्यांनी या ठिकाणी त्या ठेवल्या नाहीत आणि जयसिंग भोसले यांनी आमचे शाखाप्रमुख आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या स्पर्धेचं आणि शिवसेना प्रमुखांच्या नावाशी साजेसे असं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. फक्त मला एकच या ठिकाणी आनंद या गोष्टीचा आहे की वानखेडे स्टेडियमवरती आत्ता मुंबई इंडियन्स आणि कोलकाता रायडर यांची मॅच चालू आहे. ती मॅच चालू असतानासुद्धा एवढे क्रिकेटप्रेमी या भगतसिंग मैदानामध्ये उपस्थित आहेत. त्याबद्दल सर्व क्रिकेटप्रेमींना खरं म्हणजे आपण धन्यवाद द्यायला हवेत. एवढी चांगल्या पद्धतीची स्पर्धा या भगतसिंग मैदानामध्ये होते आहे आणि तीसुद्धा शिवडी विधानसभा प्रीमियर लीगच्या नावाने. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण हे ज्या प्रेक्षक जो लाभलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रेक्षक लाभलेला आहे असं मला वाटतं. तर आगमन होतं या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या विभागाचे ख्यातनाम, लोकप्रिय, कार्यतत्पर, कार्यसम्राट, निष्ठावंत शिवसेना आमदार अजय चौधरी साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे, ज्यांनी या विभागातून सातत्याने भगवा झंझावात आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये जाताना पाहायला मिळाला आणि ज्यांनी या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार देखील तब्बल 1,22,222 रुपयाचा ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. तर अजय चौधरी साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर उपविभाग प्रमुख या ठिकाणी गजानन चव्हाण साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जयसिंग भोसले साहेबांची ही मानाची स्पर्धा इस्रार खान साहेब अध्यक्ष अल्पसंख्याक शिवडी तालुका, त्याचबरोबर रवींद्र कदम साहेब उपाध्यक्ष शिवडी तालुका आणि राजेंद्र कानविलकर माजी वार्ड अध्यक्ष या सगळ्यांचा एकत्रितपणे सन्मान या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. हा सन्मान मात्र या ठिकाणी यस सुप्रीत भाऊ आपणास विनंती असणारा हा सन्मान करायचा आहे. जयसिंग भोसले साहेब देखील उपस्थित राहत आहेत. सर्वांचा एकत्रित सन्मान या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सगळे हे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, पदाधिकारी उपस्थित राहिलेत. या शिवसेना प्रमुख चषकाच्या वतीने आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. यस ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद सर. आलेल्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय श्याम सोलंकी मैदानाच्या आतमध्ये आणि श्यामच्या आज बॅटमधून हा पहिला चौकार येताना पाहायला मिळतोय. विकेट मिळवून दिली निखिल दांडकरने. फलंदाज आदित्य दळवी माघारी परतला. श्याम सोलंकी मैदानाच्या आतमध्ये आला आणि श्यामच्याच बॅट मधून हा चौकार देखील पाहायला मिळाला. या श्यामवर आता मात्र संघाची जबाबदारी आहे, कारण तोच फलंदाज ज्याच्याकडून अपेक्षा असतील टीम 11 या संघाला तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याच्या बॅट मधून चौकार आलाय. 32 धावा धावफलकावरती 32 ऑन बोर्ड. पुढचा बॉल चेंडूला सन्मान दिलाय. ढकलल्या हलक्यात आणि क्षेत्ररक्षक आहे स्वराज. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती टीमची आता मात्र 33.
333 आकडा आपण पाहतोय. 33 धावा धाव फलकावरती झाल्या. 3 गडी माघारी परतले. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 1-11 संघ थोडासा बॅकफूट वर गेलाय. तब्बल 101 धावांचं लक्ष्य ते पूर्ण करायचंय. 101 धावांचा पाठलाग करतोय संघ 1-11. पुढचा बॉल निखिलचा. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. यष्टीरक्षक मंदारच्या हातामध्ये हा देखील बॉल आणि आता आणखीन एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. हे सर्वच मान्यवर आपण पाहतोय. माननीय श्री अजय विनायक चौधरी साहेब या विभागाचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार. धावा झाल्या धाव फलकावरती आता 33. त्याचप्रमाणे माननीय श्री गजाननजी चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा संपन्न होते, माननीय श्री जयसिंगप्पा भोसले साहेब. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. स्वराज कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. वर्चस्व राहिले आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सिद्धेश पॅकर या संघाचं या मॅच मध्ये. कारण गोलंदाजांनी मात्र आपण पाहिलं तर काय काम करून दाखवलंय. पहिलंच षटक ऋतिक नागलेचं आणि पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट ती म्हणजे अजित मोहितेची विकेट त्या गोलंदाजाने पटकावली. आणि तदनंतर मात्र आता आपण पाहतोय श्याम सोलंकी मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळेला आलाय श्यामच्या बॅट मधून लाजवाब, रुबाबदार, धमाकेदार षटकार. चाळीस धावा धाव फलकावरती झाल्यात. आता 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर तब्बल 61 धावांची गरज आहे. म्हणजेच 12 बॉल मधील 10 षटकार या मॅच मध्ये ठोकावे लागतील. आदित्य गुरव नवीन गोलंदाज, या गोलंदाजाची देखील चर्चा होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कारण याच गोलंदाजाने काय गोलंदाजी केली आहे त्याचा देखील वर्चस्व राहिले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तो आदित्य गुरव आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. समोर जर आपण पाहिलं तर श्याम सोलंकी, संकेत देवरुकर बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळालेत. हा क्रिकेटचा महासंग्राम. हा पहिला बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक सिद्धेश भोसले बॉल पर्यंत पोहोचतायत. कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीयेत आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती आता मात्र 41. श्याम सोलंकीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गतवर्षी याच श्याम सोलंकीने याच मैदानामध्ये याच बॅटने 5 बॉलवर 5 षटकार ठोकले होते. तो मैदानाच्या आतमध्ये आहे श्याम सोलंकी. त्याच्या बॅट मधून धावा येणं गरजेचं आहे. टीम 1-11 या संघाला त्याच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे. या फलंदाजाकडे तो मैदानाच्या आतमध्ये यावेळेला आलाय श्यामच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार षटकार. हा जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मॅचचं गणित काही होऊ शकतं. डिजॉन शाम ठरेल का हीरो या मैच मध्ये आज की शाम. शाम के नाम. आतापर्यंत 2 आले त्याच्याच बॅट मधून षटकार. 1 चौकार आतापर्यंत याच शामच्या बॅट मधून आलाय. 47 धावा धाव फलकावरती झाल्यात. 101 धावांचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. मयुरेश भवर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल यावेळेला उडवलाय हा बॉल देखील. बॉल जाईल आरपार. आलाय आणखीन एक SVPL षटकार. थँक्यू डीजे. धन्यवाद. आता बीमर साठी पडताळणी केली जाईल कारण बॅटिंग करत असलेल्या संघाने मात्र रिव्ह्यू घेतलाय. त्याची पडताळणी मात्र केली जाते. थर्ड अंपायर सर सूर्यकांतजी अडाव यांच्या माध्यमातून.
आज श्याम मैदानाच्या आतमध्ये आहे, जोपर्यंत तो मैदानामध्ये आहे तोपर्यंत काही होऊ शकतं या मॅच मध्ये. त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत, षटकार आले 2 आतापर्यंत, एक चौकार आलाय, आता मात्र आणखीन एक आलाय देखील, ते पाहायचे आता हा नो बॉल आहे की नाहीये त्याची आता पडताळणी करतायत सर सूर्यकांतजी या डाव. हा क्रिकेटचा महासंग्राम आहे. फेअर डिलिव्हरी म्हणजेच रिव्ह्यू गमावलेला आहे, आपण याची नोंद घ्या. श्याम सोलंकी टीम 11 संघ रिव्ह्यू गमावलाय. षटकार आलाय श्यामच्या बॅट मधून. आज की श्याम, श्याम के नाम. आज पाहायचा हा श्याम इतिहास घडवेल का या मैदानाच्या आतमध्ये. गतवर्षी इतिहास घडवला होता याच फलंदाजाने 5 बॉलवर 5 षटकार ठोकलेले आम्हाला आठवत आहेत. श्याम सोलंकी मैदानाच्या आतमध्ये, ताकद आहे, नजाकत अगदी. त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत, षटकारांचा पाऊस तो पाडतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करतोय, प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय, आपल्या संघासाठी लढतोय, पडतोय, मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकतोय. यावेळेला हेलिकॉप्टर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे ऋतिक नागले आणि पहा काय क्षेत्ररक्षण केले त्याने. तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील केलेत. ही महत्वाची लढत आहे, प्रत्येक खेळाडूला ठाऊक आहे आज काही येऊ दे ही मॅच आपल्याला जिंकायची. आता स्वतःवरती नाराज आहे श्याम सोलंकी, त्याचा फटका मात्र फसला. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा त्याचा प्रयत्न अयशस्वी तो राहिला. तोपर्यंत 2 धावा त्याने पूर्ण देखील केल्या. धावा झाल्यात आता धाव फलकावरती. आता 55 लॉस ऑफ 3 विकेट. टीम 11 क्रिकेटचा महासंग्राम. सगळ्याच प्रेक्षकांच्या नजरा या मॅच वर आहे. श्याम सोलंकी वरती सगळ्याच प्रेक्षकांच्या नजरा. आलाय, आणखीन एक आलाय, उंची जास्त आहे, लांबी देखील जास्त, बॉल निघून गेलाय आरपार. आणखीन एक दर्जेदार, रुबाबदार, धमाकेदार षटकार. परळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष, बीटी कंपनीचे सर्व माननीय श्री बबनजी तावडे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 पर्व 2 मध्ये साहेब आपला हार्दिक हार्दिक स्वागत. 61 धावा धाव फलकावरती झाल्यात. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 7 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 7 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. आता हा बॉल पाहायचा आहे. श्याम सोलंकी मैदानाच्या आतमध्ये आहे. आज की शाम, यही शाम के नाम. हो, यावेळेला चांगला बॉल प्रचंड वेगात हाताळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि ही धाव मात्र घेतली जाईल का पाहायचंय. धाव घेतली जात नाही आणि स्वतःवरती मात्र नाराज आहे श्याम सोलंकी. नाराज होतोय स्वतःवरती कारण त्याचा फटका फसला आणि आता मात्र हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच ओव्हर नंबर आता 5चा खेळ समाप्त झालाय. 61 धावा धाव फलकावरती झालाय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी आता 40 धावांची गरज. क्रिकेटचा महासंग्राम. स्पर्धा कोण जिंकणार. फायनल मध्ये जर आपण पाहिलं तर टीम मितान 11 काळा चौकी या संघ ऑलरेडी या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालाय. आणखीन एक संघ असेल जो चालू असलेल्या सामन्याच्या माध्यमातून फायनल मध्ये धडक मारेल. स्वतःवरती नाराज झालाय. पहा, हे स्पष्ट दिसतंय स्वतःवरती तो नाराज आहे. श्याम सोलंकी मैदानाच्या आतमध्ये वाघ बॅटिंग करत होता. शेवटच्या बॉलवर त्याचा फटका फसला आणि तदनंतर मात्र तो स्वतः नाराज होताना पाहायला मिळतोय. मितान 11 काळा चौकी संघ फायनल गाठली. अगदी सूर्यजी बने साहेबांचा संघ. आयकॉन खेळाडू म्हणून आपण पाहतोय महेश चेनवरकर, बूम बूम बुमरोला. आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय मागील मॅचचा हिरो शैलेश शेडगे अप्पा आणि अप्पासाठी एक विशेष पारितोषिक आलंय. जर या षटकामध्ये विकेट पटकावला तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल अप्पाला. आता मात्र शुभागमन होत आहे परळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष, त्याचप्रमाणे बीटी कंपनीचे सर्व माननीय श्री बबनजी तावडे साहेबांचा शुभागमन. साहेब आपलं हार्दिक 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 स्वागत.
आणि त्याचप्रमाणे अक्षयजी तावडे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल अक्षयजी तावडे आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शिवसेना प्रमुख चषक 2025 या स्पर्धेमध्ये क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग आपण पाहतोय. मान्यवरांची मांदियाळी, सुसज्ज असं व्यासपीठ, गोलाकार मैदान आणि हे सर्व दर्दी प्रेक्षक आज गर्दी करतायत हा क्रिकेटचा महासंग्राम पाहण्यासाठी. सिद्धेश पॅकर आपण पाहतोय एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर आता मात्र बॅटिंग करत असताना टीम 11 आणि विशेष बाब म्हणजे दिलीपभाई गवस खूप सारी मेहनत घेतली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. अगदी संघ बांधणी करण्यापासून ते तदनंतर मात्र या स्पर्धेचं आयोजन. स्लोअर वन पिक केलाय, श्याम सोलंकी ठोकतोय, षटकारांवर षटकार, आणखीन एक षटकार आलाय श्यामच्या बॅट मधून. धावांचा डोंगर रचला होता. पहिल्या डावामध्ये तब्बल 100 धावा बनवल्या होत्या प्रथम फलंदाजी करत असताना सिद्धेश पॅकर या संघाने. आणि तदनंतर मात्र आता आपण पाहतोय 11 संघ बॅटिंग करतोय. श्याम सोलंकी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. 9 बॉल मध्ये 37 धावांवरती बॅटिंग करत असताना पाहायला मी तो एकटा लढतोय मैदानाच्या आतमध्ये श्याम. स्लोअर वन पिक केलाय, उडवलाय बॉल, बॉल निघून जाईल आरपार, आणखीन एक दर्जेदार षटकार. श्याम सोलंकी मैदानाच्या आतमध्ये आहे. 3 बॉल मध्ये आता 27 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. ऍक्शन रिप्ले याच खेळाडूने याच मैदानामध्ये याच बॅटने 5 बॉलवर 5 षटकार ठोकले होते गतवर्षी. श्याम सोलंकी मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः घाम काढतोय गोलंदाजांचा हा श्याम. 74 धावा धाव फलकावरती झाल्यात. वेड लावलं या श्यामने. 3 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. शैलेश शेडगे गोलंदाजीसाठी मागील मॅचचा हिरो ठरला होता. संघाला गरज असताना त्याने गोलंदाजी केली आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर पुढील फेरीमध्ये प्रवेश केला याच शैलेश शेडगे म्हणजे सिद्धेश पॅकर या संघाने. यावेळेला चांगला बॉल आणि आता फटका फसलाय. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. मॅच ऑन. आता जर आपण पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 27 धावांची गरज आहे. 11 एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सिद्धेश पॅकर आणि सिद्धेश पॅकर या संघासाठी आता फायनलची दार मात्र उघडी झाली आहेत. फायनल मध्ये मितांश 11 काळा चौकी आणि आता पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश पॅकर देखील तयार झालाय फायनल मध्ये धडक मारण्यासाठी. ऋतिक नागले प्रयत्न करतोय, बॉल अडवलाय. हाच ऋतिक, एक ऋतिक रोशन आम्हाला पाहायला मिळाला चित्रपटांमध्ये आणि हा दुसरा ऋतिक नागले मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश पॅकर या संघाकडून प्रयत्न करतोय. हा ऋतिक नागले अगदी कबड्डी खेळामध्ये देखील वर्चस्व राहिलं या खेळाडूचं आणि तोच खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल शिल्लक आणि या शेवटचा बॉल बाहेर गेलाय पण आता मात्र फायनल मध्ये धडक मारली आहे. सिद्धेश पॅकर, सिद्धेश भोसले अँड कंपनी, युवराज चव्हाण खुश आहेत, संघ मालक निलेश हरमळकर खुश असतील आणि काय सामना रंगलाय. आज युवराज चव्हाण मात्र खुश आहेत. कालच बर्थडे झालाय आणि आज मात्र बर्थडेचं गिफ्ट दिलंय टीम सिद्धेश पॅकर या संघाने युवराजला. डिजॉन धन्यवाद धन्यवाद. बॅटिंग आवडली असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. श्याम सोलंकी. येस, या ठिकाणी एक विशेष सन्मान आपण करत आहोत. या ठिकाणी परळच्या राजाचे विश्वस्त बबनजी तावडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. तावडे साहेब स्वागत आहे आपलं. युवा सेनेचे नागेशजी माने यांना विनंती असेल आपण बबनजी तावडे साहेब एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. ज्या ठिकाणी क्रिकेट त्या ठिकाणी तावडे साहेब जाणार म्हणजे जाणार आणि आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जयसिंग भोसले साहेबांच्या माध्यमातून या शिवसेना प्रमुख चषकामध्ये आपलं स्वागत केलं जाईल. या शिवसेना प्रमुख चषकामध्ये या शिवडी विधानसभा प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत करत आहोत.
एक 5 मिनिटाची विश्रांती दिली जाईल, त्यानंतर दोन्ही टीमने लाईनअप करत मैदानात जायचं आहे.